आजची धरपकड, ताजा धरपकड. उभा आहे बलमा. मला भीती वाटते जरा, कारण की मी जास्त येत नाही बलमाच्या इथे. अर्धा तास झाला स्कूटी तेच आहे, त्याला काढणार आहे आपण. मरणार तर नाही कबूतर आहे. पकडला आहे. लेट्स गो. आता याला उडान देतो आपण. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. आज आपण कुठेच चाललो नाही, आज आपण टायगरला फिरवणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपले 3K कंप्लीट झालेत, म्हणजे 3K फॅमिली कंप्लीट झाले. खूप सारा सपोर्ट भेटतोय, असा सपोर्ट करत राहा. इंस्टाग्रामवरती पण आपले लवकरच 1 लाख कंप्लीट होणार आहेत, तर फुल सपोर्ट करा भावाला आपल्या. तर हे बघा टायगर चाललाय आपला पुढे ना. अंश पण आहे, तो माझ्यासोबतच असतो, सांगायची गरज नाही. अंगल धावले का माहीत नाही. टायगर तर आलाय. बघूया, पाऊस तर येईल असं वाटतंय. टायगरला घेऊन आलोय बाहेर, अजून काहीच खायला दिला नाही, तर पहिल्याला उडवणार आहे. बघूया कुठेतरी नेऊया आज. खूप लोक येतात टायगरला भेटायला. नक्की आपण म्हणजे येताना जरा पहिले मला मेसेज करा, कारण की मी घरी नसतो कधी कधी. तर मेसेज करा नक्की, इंस्टाग्रामवरती करू शकता मला मेसेज, मी सर्वांना रिप्लाय देतो. हे बघा टायगर काय बोलतोय. हे जे कलर दिलं तर जे 15 ऑगस्टला, ते बघा अजून तसंच आहे. आपला तिरंगा जात नाही, म्हणजे आपण नॉर्मली कलर दिलं तर काही इन्फेक्शन होत नाही त्याच्यावरून ना. अजून एक आपल्याला कबूतर आणायचं आहे. कोणाकडे असेल तर मला प्लीज मेसेज करा, म्हणजे बच्चाच पाहिजे. अजून एक कबूतर आपल्याला ट्रेन करायचा आहे. कोणाकडे असेल तर नक्की सांगा मला, मी येईल घ्यायला त्याच्या घरी. पण असला तर नक्की सांगा, कोणतं कबूतर असून दे, तर मी येईल न्यायला. तर मंडळी हे बघा नक्कड आणलंय. याचे नख आहेत ना, म्हणजे 10-15 दिवसात इतके मोठे होतात ना, पूर्ण असे नखोरे होतात ना, पूर्ण रक्त निघते हातातून, इतके असे नखोरे लागतात त्याचे. तर म्हणून मी नक्कड आणले. याचे आता आपण नख कापणार आहेत. माझे पण नख मोठे आहेत तशी, काही विषय नाही. टायगर अरे ये बघूया आता आपण. नख कापू तिथे बसू, तर पहिले बसून कापू, नाही तर जमणार नाही नख कापायला. टायगर चोप आव, नकड असतात याला भरून द्या ना. उलटा इकडे बघ किती मोठे आहेत नका, इतके पोचूक आहेत ना, खतरनाक लागतात. कापू एक आपण सर्व. दिसत पण नाही, पायाला पिसे पण जास्त झालेत आता. टायगर थांब. कापतात नख कापायला. टायगर मित्रांनो झालेत आताच नख कापून. खूपच टोचत होती म्हणून नख कापलेत आता. त्याला आता उडून बघूया. चावतोय माझे पण कधी कधी, इतका खतरनाक झालाय. थांब टायगर, त्याला आता उडू. पुढे जातो, गेला तर घरी पण जाईल. आता कधी कधी घरी जातो डायरेक्ट, त्याला घर माहिती आहे ना. टायगर चला मंडळी आपण जाऊया आता. म्हणजे आपला एक बैल आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. ज्यांना कोणाला माहीत नसेल तर सांगतो, आपला बैल बलमा 9152. तर आपण आता चालू आहे गोठ्यावरती बैल बघायला. तर चला जाऊया. गाईज जी आपण कबूतर दिलती ना, त्यातून एक कबूतर परत आलाय, तुम्हाला दाखवतोय. हे बघा लालवाला, हे बघा इथे आहे लाल. त्याला आज पकडू आपण ना. टायगर बघूया, खालती आलं तर पकडू, लवकर भेटणार नाही. बघ हे दादा खालती जर. अंश नीचे जोड इसको. येईल बघ तो का येते का. ये रा त्याला पकडायचा. येतच ना खाली, 2-3 दिवस झाले आले. ये काय येत ना. टायगरला इथे सोडू, बघू. पहिले आपली इथे कबूतर होती जी सर्व दिली, आता काहीच नाही, पिंजरा बंद आहे तसाचे तसंच. तो एक कबूतर आलंय रिटर्न, बघूया येतो का. ये दिसत ना वरतीच वाटतं, काय येत ना. आला रुक पकडताय.
आजची धरपकड, ताजा धरपकड, घरचा साज कसा पकडलाय बघा. लाल कबूतर पकडलाय. कोणा पाहिजे असेल तर न्या. उडानाचा आहे, रिटर्न येतो लगेच. लय जुना आहे, लग्नावर पकडला. लालवालं म्हणजे आमचंच आहे, घरचं आहे, लय जुनं आहे. कुठं पण सोडलं ना तरी घरीच येतो. हा कबूतर पण दिलता, आपण रिटर्न घरी आलाय. तर याला आता आपण परत सोडणार आहे. म्हणजे कुठे सोडू, खूप लांब सोडू, बघू येतं का नाही परत घरी. त्याला सोडायला जाणार आहे आम्ही. आपण आलोय गोठ्यावरती बलमाच्या. हे बघा बलमा उभा आहे. बलमा, मला भीती वाटते जरा, कारण की मी जास्त येत नाही बलमाच्या इथे. तर बघू शकता, जी पहिली शर्यत होती ती हारलेली आपण बलमाची. आता नेक्स्ट अड्डा बघूया, कुठेतरी असणार, तिथे जाणार आहे आपण नक्की. आणि जेव्हा जेव्हा अड्डे जातो तुमचं खूप सारा सपोर्ट भेटतो, खूप सारा प्रेम असतो. तर असंच प्रेम करत राहा. तर चला टायगरला आणि आपण एक कबुतराला घेऊन जाऊया लालवाले. लेट्स गो. आम्ही चाललेलो कबुतराला सोडायला कुठेतरी, पण इतक्या जोरात पाऊस आलाय ना, तर आम्ही आता थांबलोय मंदिरावरती. टायगरला घेतलाय. तो कबूतर अजून आपला ठेवलाय तिथेच आहे, स्कूटीच्या इथे आहे. नाही बघा इथे बघा, पावसात कबूतर खातात. आणि एक दाखवतो थांबा तुम्हाला. आणि एक वरती आहे, हे बघा. विषय काय माहीत नाही त्याचा, तो एकटाच बसले आणि सर्वजण खातात खालची. जाऊ दे आता, सोडा विषय, त्याचा विषय नका बघतो. तिथे पाऊस थांबले तर आपण जाऊया कबूतर सोडायला. अजून काही थांबत नाही पाणी. मनात वाटतं काय पाऊस थांबणार नाही, कारण की सर्विसने कालो घातलं आहे. बघूया कधी थांबतोय. टायगर पण आहे आपल्यासोबत. बोला हर हर महादेव. मंडळी पाऊस तर काय थांबत नाही. आम्ही घेतला आता वडा समोसा घेतलाय, समोसा घेतलाय खायला. हे बघा समोसा पाव खायला घेतलाय. टायगरला इथे टाकी गेलाय. तो काहीच खाणार नाही. तो म्हणजे रात्रीच खातो 11 वाजता. दुसऱ्या टायमात लवकर काहीच खात नाही. आणि अंश जोर घेतले कायची अंग धावला ना तो. तुम्हाला मी खरं आहे ते सांगतो. टायगर तर मी घेतो समोसा खाऊन लवकर. टायगर गाईज आताच घरी आलो जस्ट. म्हणजे घरी आलो पूर्ण भिजलो. हे बघा, आणि टायगर पण भिजलाय थोडा ना. घरी आलो ना पाऊस थांबला. काय बोलायचं आता. मग टायगरला पण आणलं घरी. तो कबूतर खालतंय लालला, त्याला आपण उडवायला नेऊ आता. चला याला ठेवूया. तर मंडळी आलोय आपण आता ब्रिजवरती, नारिवलीच्या ब्रिजवरती आलोय. आणि आपला कबूतर आहे तो आतमध्ये आहे. म्हणजे आपण त्याला आतमध्येच ठेवला. किती वेळ झाला पकडून, अर्धा तास झाला. स्कूटीतच आहे. त्याला काढणार आहे आपण. म्हणजे इथून आता त्याला उडवणार आहे. बघूया घरी जातो का नाही, पण 100% घरी जाणार. म्हणजे खूपच जुना कबूतर आहे. कुठून पण सोडला तरी तो घरीच जातो. तर बघूया इथून आपण सोडणार आहे, कारण की लांब जाणार होतो सोडायला, पण पाऊस खूपच आहे. पावसामुळे गेलो नाही लांब. नेक्स्ट आपण कल्याणला जाऊ. तर बघा आता का सोडतो. लाल कबूतर आहे आपला. बघूया जिवंत आहे का मेला आहे. विषय आड आहे. मरणार तर नाही कबूतर आहे. पकडला आहे. नाद एकच कबूतरबाजी. खालती जाऊ आपण आता. खालती ब्रिजवरती पाणी बघा. चला मंडळी खाली जाऊ सोडायला. पाऊस अजून जोरात आला. चला लेट्स गो. गाडी समोर बंद करणार. आपण चाललोय आता खाली. म्हणजे जिथून पाणी वाहतोय ना, ब्रिजच्या खालती चाललोय. खूपच गवत आहे, तरी रिक्स घेतोच आपण कोणत्या पण गोष्टीत. आणि मागे आहे त्याला मी छत्री पकडायला आणलाय ना रे. हो बोलतो मला पकडी जाम दे. किंवा आपला लाल कबूतर, याला अजून उडान द्यायचा आहे. म्हणजे याला पण दिलतं आपण, तो रिटर्न आलाय घरी, म्हणून आपण आणलंय आता परत याला उडवायला. आणि ते समोरच बघा इतकं पाणी आहे ना जोरात. म्हणजे 2-3 दिवस पाणी थांबत नाही. हे बघा पाऊस बघा किती जोरात. हे बघ पानकावली. व्ह्यू तर एक नंबर आहे. तर इथून याला सोडणार आहे या कबुतराला. पाऊस तर जोरात आलाय तरी सोडू, कारण की उडानाचं कबूतर आहे. जास्त भिजलं तरी काय होणार नाही याला. तर याला पहिले पाणी पाजू आपण. नाही पाणी पी रे, पाणी पाणी नाही पाणी पित. हे बघा, ये उतर रे, चाहते के साथ चला जाएगा, मेरे पे नाम आएगा. तर आता याला उडूया. मोबाईल पकड रे, इधर से पकड, तेरे पर भरोसा नहीं, इधर से.
उतरायचे नाही. लेट्स गो. आता उडान परफेक्ट गया रे. इसने तो टर्न मार लिया. नहीं बाय रोड जा रहा है. हे बघा मित्रांनो, बाय रोड जा रहा है. तो झाडावर बसलाय. झाडावर बसलाय इथे. ओ माय गॉड. झाडावर बसलाय. ट्रेन झाडावर बसलाय. पाऊस आहे म्हणून झाडावर बसलाय. आपण बघूया घरी कधी येतोय. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे घरी आल्यावर. तर बघूया घरी कधी येणार आहे तो. तर आता झाडावरती बसलाय तिथे. तर चला आपण पण घरी जाऊ. खूपच पाऊस येतोय. भूक पण लागलाय. फक्त एक समोसा खाल्लाय, दुसरं काहीच आलं नाही. तर चला जाऊया घरी. आपण कबुतराला तर सोडलाय. तर आता आपण चाललो इथून घरी. तर आजची जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करतो. म्हणजे आता जो कबूतर सोडलाय तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटणार आहे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.